आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जयसिंगपूर हिंदकेसरी धाब्यावर दारू व जेवण दिले नाही म्हणून वेटरला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला। हॉटेल मॅनेजरला कानाखाली मारले। कुरुंदवाडच्या दोघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद। आमचे जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख यांनी वरील माहिती दिली। जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इचलकरंजी रोडवरील चौंडेश्वरी फाटा शेजारी न्यू हिंदकेसरी विजय तंदुरी धाबा चिपरी येथे दारू व जेवण मागण्याच्या कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला कानाखाली मारून त्यानंतर वेटरला दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कमरेला लावलेल्या चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डाव्या हाताच्या दंडावर, पाठीवर, छातीवर वार केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांमध्ये कुरुंदवाड येथील श्रीनिवास दुबगुंडी तर 7 गुन्हे दाखल असलेला व खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून काही दिवसांपूर्वी जामिनावर कारागृहातून सुटका झालेला राहुल किरण भबिरे या दोघांच्यावर कलम 352, 351 व अन्य संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत सज्जन रमेश यादव, वय वर्ष 25, व्यवसाय वेटर काम, राहणार मध्य प्रदेश, सध्या राहणार हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी धाबा चिपरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हे हिंदकेसरी धाब्यावर आले। यावेळी संशयित आरोपी किरण भबिरे यांनी हॉटेल मॅनेजर रवींद्र येवारे यांना काउंटरजवळ दारू मागू लागले। यावेळी मॅनेजरने दारूचा स्टॉक संपला आहे व जेवण देखील संपले आहे असे सांगत असताना संशयित आरोपी राहुल भबिरे याने मॅनेजरच्या अंगावर धावून येऊन कानाखाली मारली। त्यानंतर संशयित आरोपी श्रीनिवास दुबगुंडी याने मॅनेजरला जेवण व दारू का नाही म्हणतोस असे म्हणून दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। त्यानंतर राहुल भबिरे याने त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून मॅनेजरला मारण्यासाठी अंगावर धावून आला। त्यानंतर वेटर सज्जन यादव याने त्यास पाठीमागून पकडल्याने सज्जन यादवला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले। सज्जन यादव याला सांगली सिव्हिल रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत।